नद्यांचे तीर रक्तपाताच्या दिशेनं. दैनंदिनीतले दिवस असे काही खोल ऋतून बसलेले, काट्यांसारखे किंवा आठवणींसारखे, चिखलात फसलेल्या जागीच गरगरणाऱ्या वाहनांसारखे किंवा वादळात टिकाव धरणाऱ्या वृक्षांसारखे, वाहत्या जखमेत घुसून बसलेल्या बंदुकीच्या गोळीसारखे किंवा लक्ष्याचा अचूक वेध घेतलेल्या बाणासारखे. खोल ऋतून बसलेले दिवस असे काही, दिवस असे काही हादरवून सोडणारे, हादरवून सोडायची ताकद देणारे दिवस. 19 जून सारखे किंवा 20 जून सारखे सर्व अनुभव विश्वाचं कोलाज घडवणारे. कोलाज एका अर्थपूर्ण प्रवासाची ही गोष्ट आहे. अलीगढहून दिल्लीकडे गोमती एक्सप्रेस धावत होती. नद्यांची नावं रेल्वेंना देण्याची पद्धत एकदम काव्यमय आहे. ही कल्पना मूळ ज्याला सुचली त्याला रेल्वे रत्न असं पारितोषिकच बहाल करायला हवं. प्रवास हा प्रवाह आहे. धावती रेल्वे त्या प्रवाहाला लय आणून देते. त्याचं भान या नावांमुळे येतं. गोमती, साबरमती, झेलम, गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी अशा गाड्या त्यामुळे धावत नसतात, वाहत असतात. तशी काठावरच्या स्टेशनांना स्पर्श करत गोमती दिल्लीकडे वाहत होती. अलीगडवरल्या घाटावरून या गोमतीत मी सूर मारला तेव्हा ती माणसांनी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे नावातली रम्यता वास्तवात शिल्लक नव्हती. तुफान वेगामुळे प्रवासाला सुरेख लय प्राप्त झाली होती. कारण आश्चर्य म्हणजे गोमती एक्सप्रेस सुपरफास्ट गाडी असून सुपरफास्ट वेगाने पळत होती. तिच्या लयीबर हुकूम खच्चून भरलेल्या गाडीत आपापली जागा पकडून विविध आसनं, मुद्रा, स्थितीमध्ये या देशाचे नागरिक ध्यानमग्न. आपल्याकडच्या गर्दीनं भरून उतू जाणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी समाधीचीच कला अवगत असावी लागते. गेल्या काही वर्षांमधल्या कठोर साधनेनंतर ही कला मला साधली असावी. कारण कंपार्टमेंटच्या भिंतीला उभ्या उभ्याच टेकून मला झोप लागली होती. एवढंच पाहिलं की संपूर्ण डबा सुस्त अस्ताव्यस्त पडलाय. मधल्या बाकड्यावर दिल्लीत बिझनेससाठी निघालेले अमीर हे त्यांचे कपडे, ॲरिस्टोक्रॅट बॅगा आणि ॲरिस्टोक्रॅट ॲरोगन्स, आसपासच्यांना तुच्छ लेखत ताणून देण्याची लकब यावरून दिसत होतं. त्यांना आपला त्रास होणार नाही ना अशा भीतीनं डोळे मिटून सावरून बसलेले शिडशिडीत किडकिडीत देहयष्टीचे दोघं चौघं सुती मळक्या कपड्यांमधले. त्याच्या पलीकडच्या 2 बाकांवर निवांत पडलेल्या 2 शेठाण्या आणि त्यांच्या पायाशी जागा शोधून विसावलेले 2 कुशल प्रवासी. 2-4 सरदार, एक धोती टोपीवाला, एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असावा. संदर्भ त्याची ब्रीफकेस, त्यावर रेड क्रॉस, पांढरा शर्ट, त्यावर मोठा टाय, आणखी एक चुनीदार पजामा, शेरवानीतला मिया, त्याची बुरखेवाली बिवी एकच होती आणि त्याची पिलावळ, इत्यादी इत्यादी बरंच काही मनाने नोंदवून घेतलं आणि मग डोळे मिटून घेऊन गर्दी, गती आणि गरमी याच्या हाती स्वतःला सोपवून टाकलं. थोडा वेळ झाला असावा, पण दचकून जागा झालो. कारण खिडकीवरच्या पत्र्यावर हात मारत एक जण जोरजोरात सांगत होता, राम जन्मभूमी हमारी है, हमें वापस चाहिए. डोळे उघडले तर डब्यातलं वातावरण बदललेलं जाणवलं. काही मिनिटांपूर्वीची सुस्ती, अस्ताव्यस्तता अदृश्य झाली होती. मोठ्या डब्याच्या या मधल्या बाकड्यावरच्या वादानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तावातावानी बोलणाऱ्या रामभक्ताला दुसरा दाढीचे खुंट वाढलेला इसम विचारत होता, क्या सबूत है कि वह राम जन्मभूमी है. त्या 2 बिझनेसमननी डोळे उघडले. समोरच्या बाकावरच्या माणसांच्या मांड्यांवर ठेवलेले लेदर शूजधारी पाय मागे घेऊन आळोखे पिळोखे देत त्यातल्या एकानं पिचकारी टाकली, सगळा बकवास आहे. महत्वाच्या इश्यूजवरून लोकांचं लक्ष हटावं म्हणून सरकारनं रचलेला डाव आहे. बुलगानीन दाढीतल्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला आपली बुद्धिवादिता मांडल्याशिवाय राहावेना. रेड क्रॉसवाली ब्रीफकेस मांडीवर घेऊन त्यावर हाताची घडी ठेवत
पुढे रेलून त्या रामभक्ताला त्याने चॅलेंज केलं, क्या सबूत है की राम भी था. किडकिडीत शरीराचा रामभक्त एकदम सरकला. काहीतरी काय बोलताय? पुराणांमध्ये ऋषीमुनियोने लिख दिया है. पुराणामध्ये सगळं बकवास आहे. मगाचा बिझनेसमन. बकवास हा त्याचा फेवरिट शब्द असावा. जाम उखडून रामभक्त क्रमांक 2 ओरडला, तुम अपनी बकवास बंद करो. दोघांनी मिळून खिंडीत संगर आरंभलं की राम हा एक ऐतिहासिक पुरुष होता. तो अयोध्येत जन्माला आला आणि बाबरी मशीद म्हणवली जाणारी जागा हेच त्याचं जन्मस्थान आहे. आसपास काहीतरी रसाळ चालला आहे म्हटल्यावर शेठाण्यांनीही आपले देह आडव्याचे उभे केले. त्यानंतरही ते बरेच आडवे राहिले. तरी 2-4 प्रवाशांनी सुस्कारा सोडत थोडं ऐसपैस बसून घेतलं. आपली जागा पक्की झाल्यामुळे त्यातल्याच एकाला हुरूप चढला. तो म्हणाला, मुसलमानांनी दबाव आणून विधेयक मागितलं, सरकारने ते दिलं. आम्ही साधा जमिनीचा एक छोटा तुकडा मागतो तर गजब चाललाय. सहजच 2-4 माना मियाकडे वळून गेल्या. मिया म्हणायला लागला, कुराण शरीफ में बताया है. त्याला अर्ध्यावर तोडत त्या बुद्धिवादी बुलगानींनं आता शॉर्ट पिच उसळता चेंडू फेकला रामभक्तांच्या तोंडावर. और तो और, ये राम भी बिलकुल निखट्टू था. तुम्ही सांगा, रावण त्याच्यापेक्षा ग्रेट होता की नाही? पाठोपाठ सगळ्या रामायणाचा पंचनामा झाला. वालीचा वध, जंबुकाची हत्या, सीतेचा अग्निदिव्य आणि त्याग, रावणाचे गुण, बिभीषणाची फितुरी. H.G. वेल्सच्या गोष्टीतल्यासारखं सगळ्या डब्याचं टाईम मशीन होऊन ते रामायण काळात गेलं. पार्श्वसंगीत म्हणून रेल्वेचा रिदम चालू होता. सगळं दृश्य मेंदूवर नोंदलं जात होतं. ऊन सॉलिड तापलेलं. लखनौहून निघालेली गोमती दिल्लीकडे सुसाटत निघालेली. या दृश्याचं रूपकच मनावर ठसलं. 2-4 दिवस झोप झालेली नाही. दाढीचे खुंट वाढलेले, मळके कपडे, 2 पायांमध्ये रॅकसॅक, डोळे जड झालेले, कंपार्टमेंटच्या भिंतीला टेकून साक्षीभावानं हे रूपक मी मनावर नोंदवून घेतोय. डब्यातला ढोबळ तपशील मागे पडत गेला. वादावादीचा आवाज अस्पष्ट होत विरून गेला. दूरवरून ऐकायला येत असल्यासारखा रेल्वेचा एक रिदम आणि मेंदूवर उमटत येणारं या रूपकाचं एक चित्र. शेजारून भरारा धावणारा वारा, स्टेशन्स, शेतं, कालवे, घरं, रस्ते, झाडं, माणसं असं सर्वांचं मिळून एकमेकात मिसळून जाऊन एक कोलाज तयार होत होतं. बाहेरच्या या कोलाजचं एक प्रतिबिंब डोक्यात उमटून त्यात कितीतरी निसटते क्षण, प्रसंग, अनुभव, रंग भरत होते. उत्तर प्रदेश, ऊन, अस्वच्छता आणि अनेक वाक्य, आठवणी प्रवासाच्या सगळ्या कॅनव्हासवर शिंपडून एक भव्य कोलाज माझ्या डोळ्यासमोर. कोलाजमध्ये एका ठिकाणी अलीगडच्या मध्यवर्ती मशिदीचे, जुम्मा मशिदीचे आकाशात उंचावलेले मिनार, शेजारी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचं प्रवेशद्वार, प्रवेशद्वाराच्या जवळच विद्यापीठाचा नकाशा, प्रवेशद्वारावरच सुपरइम्पोज झालेलं प्राध्यापक हबीब रसूल यांचं बस्ट, त्यावर कोरलेले शब्द, देशातल्या मुसलमानांना एक ऐतिहासिक संधी प्राप्त झालेली आहे. शब्द तसेच अर्ध्यावर विरत जाऊन पाठोपाठ येणारा एका उर्दू वृत्तपत्राचा फडफडता कागद, त्यावर मोठा मथळा, विधेयकाची लढाई आपण जिंकली आहे, आता पुढची लढाई बाबरी मस्जिदीची. की कोलाजवरचं दुसरं ठळक चित्र, बाबरी मशीद उर्फ राम जन्मभूमी. तिच्याभोवती पोलिसांचा पहारा, पहाऱ्यात राम, फडफडता भगवा ध्वज, अयोध्येतल्या हजारो मंदिरांच्या रेखाकृती, त्या सर्वांवरून तुटक तुटक रेषांनी आकारलेला एका जटाधारी महंताचा अनामिक चेहरा. ही तर एका धार्मिक क्रांतीची केवळ सुरुवात आहे. त्रिशूल आणि चांद तारा, मिनार आणि कळस, हिरवा आणि भगवा रंग, भविष्याच्या दिशेने फेकलेल्या या सगळ्या कोलाजला एक आकार आहे, एका भव्य प्रश्नचिन्हाचा. वरच्या मोठ्या गोलाची खाली उतरत येणारी एक रेष, तिच्या खाली एक पूर्णविराम. 14 जून 1986 शनिवार निघण्याचा आणि 15 जून 1986 रविवार प्रवासाचा दिवस.
सकाळ थोडी उशिराच उगवली, कारण रात्रीच्या वर्ल्ड कप फुटबॉल मॅचेस. सकाळी उठल्यावर जराशी हुरहुर वाटत होती. वाटलं की कालच्या भन्नाट फुटबॉलच्या आठवणी अजूनही वेड लावतात. त्याच्या मुळाशी कदाचित जाणीवसुद्धा असावी की या सगळ्या फुटबॉल उत्सवात जागतिक तोलामोलाची भारतीय टीम नाही. मग एकदम आठवलं की आज प्रवासाला निघायचंय. क्षणभर वाटून गेलं की मेक्सिकोत भारतीय टीम नसणं आणि भारतात मुस्लिम महिला विधेयक आणि राम जन्मभूमी विरुद्ध बाबरी मशीद असे सामने चालू असणं यात काहीतरी अस्पष्ट नातं आहे. हे काय नातं आहे ते असं हातात सापडत नाही, पण मनिंदरला इंग्लिश फलंदाजांची भंबेरी उडवताना पाहिलं की मला वाटतं पंजाबमधल्या घडामोडी याच्या मनावर काही ओरखाडे उमटवत असतील का? हिंदू मुस्लिम ताणतणाव, हैदराबादमधल्या दंगली याचा काहीच परिणाम अझरच्या खेळावर होत नसेल का? अन चेंडू स्टिकवर घेऊन जादू करत मोहम्मद शाहिद प्रतिपक्षाची बचावफोळी फोडत निघाला की वाटतं भोपाळचं गॅसकांड आणि मुस्लिम महिला विधेयक, राम जन्मभूमी बाबरी मशीद संघर्ष यांनी शाहिदचे पाय अडखळत असतील का? यातलं असं थेट नातं सांगणं अवघड आहे, पण एक व्यक्ती कधीच असं रॉबिन्सन क्रुसो जीवन जगत नसते. भोवतीच्या परिस्थितीचा त्या व्यक्तीच्या यशापयशावर निश्चित परिणाम होत असणार. त्याहीपेक्षा हे खरं की ताणतणावांनी तापलेल्या समाजात मनिंदर, अझर, शाहिद, पी.टी. उषा निर्माण होण्याची प्रक्रियाच भोवळून अडखळून पडत असणार. असं बरंच काही अशब्दपणे मनातून सरकून गेलं. त्यानं अधिकच तीव्रपणे आठवलं की एक नवा प्रवास सुरू करायचा आहे. कालच अलीगडून आदित्यची तार आली, प्रोग्रॅम ठीक आहे, ये. तेव्हा प्रवासाची पूर्वतयारी पूर्ण झाली. गेल्या काही दिवसात वृत्तपत्र, साप्ताहिकं या 2 विषयांच्या बातम्या, कॉलम, फीचर यांनी भरून वाहत आहेत. त्यांच्या या 2 अघोषित राजधान्या अलीगड आणि अयोध्या. तिकडे प्रवास सुरू करायला आधी भारताच्या घोषित राजधानीत जायचं, मग पुढं. प्रवासाचं थ्रिल आणि नव्या वैचारिक प्रांतात प्रवेश करण्याची हुरहुर यांनी सकाळपासून दिवस रंगवायला सुरुवात केली. एव्हाना अंगवळणी पडून गेलेल्या मोडस ऑपरेंडी कार्यपद्धतीनुसार वाचन पूर्ण झालं. प्रवासाच्या रस्त्यावर पत्र पाठवली. आमच्या अभ्यास गटातल्या LLB करणाऱ्या एकानं गेला काही काळ मुस्लिम पर्सनल लॉचा विशेष अभ्यास केलाय. त्याच्याशी या विषयाच्या कायदेशीर बाबींची चर्चा झाली. काही तज्ज्ञांच्या भेटी झाल्या. निघण्यापूर्वी सय्यदभाईंची एकदा भेट व्हायला हवी होती. नातूबागेत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात वयोवृद्ध कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याकडून काही पत्रकं, पुस्तिका, दिल्ली अयोध्येतले पत्ते आणि उपदेश स्वीकारला. मुस्लिम समाज सुधारणा चळवळ, मुस्लिम पर्सनल लॉ, नव्या विधेयकाचे विविध अर्थ आणि परिणाम, मुस्लिम कायद्याचं संहितीकरण कोडिफिकेशन, जन्मभूमी मशीद संघर्षावरचे दृष्टिकोन, अल्पसंख्याक राजकारण आणि बहुसंख्याक प्रतिक्रिया, जातीय दंगे, त्यामागचं समाजशास्त्र, राजकारण अशा पुष्कळ मुद्द्यांवरची प्रश्नचिन्हच मनात होती. त्याचं रंगरूप पाहताना कुठे उत्तरं दिसतात का शोधायला सफरीवर निघालो. खचाखच भरलेल्या झेलममध्ये बसतानाही बसायला जागा मिळाली नशीब. प्रवासाची ओढ कमी झालेली नव्हती. यापूर्वी दिल्ली मार्गावर किती वेळा झेलमचे अत्याचार सहन केलेत. बन्सीलाल रेल्वे मंत्री असताना त्यांनी एक सत्कृत्य केलंय, ते म्हणजे झेलम एक्सप्रेसचं वर्णन जुलूम एक्सप्रेस असं करणं. हा जुलूम सहन करूनही दरवेळी प्रवासात काहीतरी नवीन असतं. चिंत्रम खानोलकरांनी म्हटलंय, जगभर फिरायचं नंतर पाहू, आधी आपण आपला देश तरी नीट पाहायला हवा, आणि त्यात पाहण्यासारखं कितीतरी आहे हेच आम्हाला माहीत नसतं. नुसतं निसर्गदृश्यांचं वैविध्यच मोहून टाकतं. हमो मराठेंच्या कथेतल्यासारख्या निष्पर्ण वृक्षापासून बालकवींच्या कवितेतल्याप्रमाणे हिरव्या हिरव्या पाचूंचे अलंकार वाटेवर विखुरलेले असतात. यावेळी प्रवास सुरू केला तेव्हा पुण्यात मान्सून पोचलेला होता. त्यामुळे वातावरण आल्हाददायक. खिडकीबाहेर रात्रभर पाऊस. सकाळ झाली तशी आभाळातून गळणाऱ्या नळाची तोटी आवळली गेली.
डोंगरावरची हिरवी शाल विरून गेली. उन्हं आणि गर्दी वाढत गेली आणि मग रेल्वेच्या डब्याची भट्टी तयार झाली. त्यात भाजून, पोळून, उकडून निघालेली माणसं, गर्दी, अस्वच्छता, गैरसोय सगळ्याशी जुळवून घेत, एकमेकांशी भांडत, गप्पा मारत, वाचत, खात-पीत ठरलेल्या वेळेपेक्षा फक्त तासभरच उशिरा दिल्लीला सांडली. 26 तासांच्या गरम गॅस व्हॅनमध्ये भरडून निघाल्यानंतर शरीराचं हाडनहाड, स्नायून स्नायू सुट्टा सुट्टा मोजून दाखवू शकलो असतो. पण तसे या प्रवासानंतर हाताळायचे विषयाचे मुद्देही सुटे सुटे मोजून दाखवू शकलो असतो. कारण त्याविषयीचं वाचन प्रवासात पूर्ण झालं. प्रवासात झालेल्या वाचनाला एक वेगळीच प्रत्ययकारिता असते. कारण छापलेले ते शब्द निर्जीव राहत नाहीत. आसपासच्या गर्दीशी त्या शब्दांचं असलेलं नातं जास्त ध्यानात येतं. शहाबानो प्रकरण, मुस्लिम सत्यशोधक चळवळ, मुस्लिम महिला विधेयक, राम जन्मभूमी मुक्तियज्ञ, जातीय दंगली अशा सर्व घटना या लोकांपासून सुरू होतात, या लोकांपाशी येऊन ठेपतात. गर्दीचा हा गहिवरच घडामोडींचे रंग स्पष्ट करून दाखवतो. म्हणून दिल्लीतल्या गरम तापलेल्या रात्री मुक्कामी पोचल्यावर मॅच पाहतानाही माझ्या मनातल्या देशव्यापी संघर्षाच्या सीमारेषा आखल्या जात असतात. त्या पडताळून पाहण्यासाठी मीही सर्व हुरहुर घेऊन तयार. 16 जून 1986 सोमवार, 17 जून 1986 मंगळवार. भारताच्या राजधानीत दिल्ली, नवी दिल्ली या नुसत्या अक्षरांनाच एक विशेष आकार आहे. शब्दशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की प्रत्येक अक्षराला, प्रत्येक ध्वनीला एक आकारही असतो. प्राचीन काळातल्या मंत्रद्रष्ट्या ऋषींनी मुळाक्षरांचे असे आकार पाहूनच देवनागरी लिपीची निर्मिती केली. तसा दिल्ली या शब्दाला एक दबकून टाकणारा आकार आहे. तो कोणता, काय ते शब्दात सांगता येत नाही. पण खंडप्राय देश, त्याची बहुविध संस्कृती यासारखाच दिल्लीचा आकार मोठा, वैविध्यपूर्ण. या दिल्लीचे विभ्रमही असे मोठे आणि वैविध्यपूर्ण. खुशवंत सिंगनं ते आपल्या पुस्तकात नोंदवलेत. बाह्यतः दिल्ली आपल्याच एका मस्तीत जगत असते. भारतात कुठेही काही घडत असो, दिल्लीची नबाबी मस्ती बदलत नाही. पण जमिनीतली कंपनं सेस्मोग्राफवर नोंदवली जावीत, तशी भारतभरातल्या सर्व तऱ्हांची कंपनं दिल्लीतल्या मोठ्या मोठ्या भवनांमध्ये, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉकमध्ये नोंदवली जात असतात. इथं वावरताना आपण भारताच्या राजधानीत वावरत आहोत याचं भान कधी सुटत नाही. त्यामुळे जे धरणीकंप दिल्लीपासून जवळच अलीगड आणि अयोध्येत घरघर करतायत, त्यांची मोजमाप करायला इथून सुरुवात करावी हे ओघानंच आलं. आज दिल्लीची हवा जीवघेणी गरम, 42° टेम्परेचर आणि हवेत कमालीची आर्द्रता. त्यामुळे 10 पैसेवाल्या मशीन का ठंडा पाणी ला अमृताचं मोल आलेलं. दक्षिणेत पावसाच्या धारा पोचल्यात, तेव्हा दिल्लीत अजून घामाच्या धारांनी जगणं नकोसं केलेलं. दिल्लीच्या हवामानाची ही अशी 2 टोकं. थंडीच्या दिवसांमध्ये खोल्यांमध्ये हीटर्स पेटवून रक्त गोठणार नाही याची तरतूद करावी लागते, तर उन्हाळ्यात खोल्यांमध्ये एअर कंडिशनर्स, कूलर्स लावून रक्ताचं बाष्पीभवन होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. हा उन्हाळा माणसाची काही करायची प्रेरणा आणि शक्ती खचवून टाकणार आहे. भौगोलिक रचनेचा आणि मानवी संस्कृतीचा खूप जवळचा संबंध असतो. मॉन्तेस्क्यू या फ्रेंच तत्त्वज्ञानं तर मानवी संस्कृतीची उपपत्तीच भूगोल आणि पर्यावरण या आधारे करून दाखवली. पर्यावरण मानवी स्वभाव रचनेवर परिणाम घडवतं. त्यातूनच संस्कृतीचे आकार उकार ठरतात, प्रेरणा निश्चित होतात. म्हणून प्राचीन भारताचा इतिहास लिहिणारा पंडित विल डुरंट यानं म्हटलंय की शांत रहा, स्थिर बसा. अशा संस्कृतीचा भारतात उगम झाला, याला कारण कमालीची उष्णता. त्यामुळेच भारतात घुसलेल्या परकी आक्रमकांच्या टोळ्याही दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात येऊन वसल्यावर त्यांनी शांत रहा, स्थिर बसा संस्कृतीचा स्वीकार केला. त्यांचा जोश, आक्रमकता उष्ण हवेत वाफून गेली आणि ते ऐदी ऐशारामी बनले, असा आपल्या देशाच्या इतिहासाच्या मांडणीचा एक सिद्धांत आहे.
यात काही पूर्ण तथ्यांश नाही, पण इथे काही मी भारतीय इतिहासाच्या तत्वज्ञानावर प्रबंध लिहायला घेतलेला नाही. आज या दिल्लीतल्या उष्णतेत पळून निघताना मला मी आणि माझी संस्कृती यांच्यातलं इथल्या उष्णतेने आखलेलं एक नातं ध्यानात आलं. त्या निमित्तानं सरकलेल्या गरम डोक्यात जे आलं ते इथे नोंदवलंय. पण या दिल्लीतल्या जीवघेण्या उष्णतेत खरोखरच शांत रहा, स्थिर बसा, असं निवृत्तीमार्गी अध्यात्म आठवतं. गरम हवेत डोकी अशीच गरम होणंही सोपं असणार. एप्रिल, मे, जून महिन्यांचा आणि भारतात होणाऱ्या जातीय दंग्यांचा, हिंसक प्रकारांचा काही जवळचा संबंध आहे का, याचं स्टॅटिस्टिक्स गोळा करायला हवं. पण गरम हवेत माणसं चिडचिडीत तापट बनतात, एवढ्या तेवढ्यावरून हातापायी होते. तापमान दाखवणारा पारा मुद्द्यावरून गुद्द्यावर फार चटकन चढतो. महाराष्ट्रातल्या शिवजयंती, रामनवमीच्या दंगली याच काळात झाल्या. इथे बाराबंकीची दंगल अशीच. आजच अलाहाबादमध्ये दंगल, भोसकाभोसकीचे प्रकारून 4 जणांचे मुर्दे पडल्याचा फ्लॅश स्टेट्समनच्या ऑफिसबाहेर झळकतोय. बाहेरच्या या अशा हवेमुळेच दिल्ली स्टेशनवरच्या बुकिंग ऑफिसमध्ये जाऊन आरक्षण करणं हाही कसा आल्हाददायक अनुभव होता. म्हणजे एकदम वेगळ्याच अद्भुत जगात पाऊल टाकल्यासारखं वाटत होतं. घाम, चिकचिक, खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा, खिडक्यांमागच्या कारकुनांच्या चेहऱ्यावर आठ्यांचं जाळं आणि आवाजामध्ये कायम वस्कन ओरडणं, घाण आणि अस्वच्छता, हे सर्व आजपर्यंत पाहिलेलं स्टँडर्ड चित्र इथे अनुपस्थित. संपूर्ण बुकिंग ऑफिस वातानुकूलित होतं. बाहेर मोठ्या खिडक्यांवर चटकन अल्पशिक्षित व्यक्तीलाही लक्षात येईल अशा गाड्या, त्यांचे नंबर्स, वेळा, प्लॅटफॉर्म क्रमांक, अंतर आणि भाडी असा तपशील सुटसुटीत करून नोंदवलेला. काचेचं मोठं दार लोटल्यानंतर आधी ऐसपैस जागेत पूछताछचं काउंटर मागे माणूस उपस्थित आणि स्मितपूर्वक प्रश्नांची उत्तरं देतोय. तिथून आरक्षणाची स्लिप घेऊन मुख्य कार्यालयात प्रवेश करायचा की मोठ्या हॉलमध्ये ट्यूबलाईट्सचा स्वच्छ प्रकाश, सर्व ट्यूब्स चालू स्थितीत, भिंतींना निळ्या रंगाच्या छटांचे शीतल रंग, खांबावर वेगवेगळ्या रेल्वेचे जिवंत वाटतील असे फोटो, त्यांच्या तळाशी गाईड्स उभे, पांढरा एप्रन घालून कोणाच्याही प्रश्नाची उत्तरं देत आहेत. त्याच्या समोर विस्तीर्ण हॉलमध्ये 50 कॉम्प्युटराधिष्ठित खिडक्या. कोणत्याही खिडकीवर कोणत्याही गाडीचं कोणत्याही तारखेचं आरक्षण मिळू शकतं. यामुळे कोणत्याच खिडकीवर 4-5हून जास्त जणांची रांग नाही. प्रत्येक खिडकीसमोर आरक्षणाची स्थिती दाखवणारा तक्ता तयार. कॉम्प्युटर चालवणाऱ्या तंत्रज्ञाला थकवणारी खरडेगाशी नाही, त्यामुळे तोही प्रसन्न मनस्थितीत. कपाळावर आठ्या नाहीतच, उलट ओठांवर स्मित. आणि समोरच्या माणसाला GT एक्सप्रेसचं तिकीट हवंय, ते कोणतं, तारीख, वेळ इत्यादी ठरवायला त्याला तंत्रज्ञ मदत करतोय. हवी ती माहिती देतोय. माहीत नाही, फलक पहा, वाचता येत नाही का, असं वस्कन कुत्र्यासारखं अंगावर येणं नाही. 2 तास रांगेत उभं राहावं आणि मग खिडकीशी पोचल्यावर तोंडावरती बंद व्हावी. कारकून चहा पाण्याला निघून जावा किंवा या नाही दुसऱ्या खिडकीवर असं त्यांनी झटकून टाकावं, असलं काहीच नाही. सगळं त्या तंत्रज्ञाच्या समोरच्या छोट्या खोक्यात तयार. 2-4 बटणं दाबली की हवा तो तपशील बिनचूक हजर. त्यामुळे गार्डनरच्या निबंधातल्यासारखी सुबक प्रसन्न वदन संस्कृती फुललेली. कॉम्प्युटर्स बसवल्यामुळे काही व्यक्तींचा रोजगार गेलाय असंही दिसत नव्हतं. उलट खिडक्यांची संख्या वाढलीय, काम पटापट होतंय असं दिसत होतं. या सगळ्यात नव्याची नवलाई, थ्रिल तर दिसत होतंच, पण टेक्नॉलॉजीच्या आधारे माणूस निसर्ग आणि भूगोल यावर मात करत एक नवी संस्कृती फुलवू शकतो याचं रूप दिसत होतं. उलट टॉयनबी म्हणतो त्याप्रमाणे आव्हानं, भौगोलिक आणि ऐतिहासिक, यांना प्रतिसाद देण्यातूनच मानवी संस्कृतीचा जन्म आणि विकास होतो. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात राहत, निसर्गातल्याच तत्वांचा वापर करत माणूस पर्यावरणाच्या कंपल्शनवर मात करू शकतो. मानवी प्रज्ञा आणि तिथून जन्माला येणारी टेक्नॉलॉजी संस्कृतीला आकार देऊ शकते. टॉयनबीच्या इतिहासशास्त्रानुसार आव्हानांना प्रतिसाद देणारी मानवी प्रज्ञा जेव्हा लुळीपांगळी होते, तेव्हा संस्कृतीचं विघटन आणि क्षय होतो. म्हणजेच भारताच्या उष्ण प्रदेशात कायम स्थितीवादी
निवृत्तीवादी, जीवन विन्मुख संस्कृती निर्माण व्हायला हवी अशी सक्ती नाही, तसा इतिहासही नाही. एकूण काय की उष्णतेनं मी फारसं डगमगून जायचं कारण नाही, असा सांस्कृतिक निश्चय स्वतःला बजावत दिवसभर बारीक सारीक कामं करत राहिलो. ती करता करताच थोडंसं वाचणं, थोडीशी चर्चा, बसल्या जागी सहज काही नोट्स तयार करणं, यातून विषयांची बाह्य रूपरेखा डोळ्यासमोर आली. विषय 1. मुस्लिम महिला विधेयक. यासाठी शहाबानो प्रकरण ते विधेयक अशा सुमारे 12 महिन्यांच्या घडामोडींचा डेटा डोळ्यासमोर आहे. शहाबानो प्रकरणातल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संपूर्ण भारतात मुस्लिम समाजात उडालेली खळबळ, त्या सुमाराला नुकताच कलकत्ता हायकोर्टात कुराणावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या एका केसचा निकाल बाहेर आला होता. त्या केसमुळे मुस्लिमात अस्वस्थता होतीच. आता परत घटस्फोटी स्त्रीला पोटगी देण्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल मुस्लिम समाजाला हादरवून गेला. पाठोपाठ आलेल्या आसाम करारांनी सुद्धा अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीला लावली. निदान तसं अल्पसंख्याकांचे नेते म्हणवणाऱ्यांनी मांडलं. मुस्लिम पर्सनल लॉमधली ढवळाढवळ सबब मुस्लिम आयडेंटिटीला धोका आहे, याभोवती उभ्या राहिलेल्या चळवळीनं संसदेला, काँग्रेसला मुस्लिम महिला विधेयकावर खेचून आणलं. विधेयक पास आणि तरी खळबळ अन क्रियाप्रतिक्रिया चालूच. विषय 2. राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ. अयोध्येतल्या बाबरी मशीद म्हणवल्या जाणाऱ्या जागी प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झाला, ती जागा मुक्त केली जावी असं पहिलं सूतोवाच एका प्रतिनिधी मंडळानं इंदिराजींपाशी 1983 मध्ये केलं. 7 ऑक्टोबर 1984ला राम जन्मभूमी मुक्ती यज्ञाची मुहूर्तमेढ अयोध्येत रोवण्यात आली. नेतृत्व विश्व हिंदू परिषदेकडे. अयोध्येतला तो संकल्प दिवस आणि नंतर राम जानकी रथांचा प्रवास, यातून हिंदूंचा प्रतिसाद वाढत गेला. इंदिराजींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिल्लीकडे निघालेला रथ थांबवून यज्ञ स्थगित करण्यात आला. त्यातल्या समिधा नोव्हेंबर 1985 मध्ये उडुपी, कर्नाटक इथे भरलेल्या धर्मसंसदेमध्ये परत पेटवण्यात आल्या. सुस्वागतम 1986 आणि पाठोपाठ उत्तर भारतात 7 राम जानकी रथांचा प्रवास, उत्तर प्रदेश सरकारला राम जन्मभूमीचं कुलूप उघडण्याविषयी अंतिमोत्तर आणि फैजाबाद जिल्हा न्यायालयात त्याविषयीचा खटला. 1 फेब्रुवारी 1986ला खटल्याचा निकाल आला. कुलूप उघडा. राम जन्मभूमीचं कुलूप सुटलं. साखळ्या निखळल्या आणि त्याची उलटसुलट प्रतिक्रिया देशभर उमटली. काश्मीरमध्ये, बाराबंकीत, नांदेड, पनवेल, नाशिकची दंगल, प्रतिक्रियांचा सिलसिला देशापुरता थांबला नाही. पाकिस्तानात मंदिरांवर, भारतीय राजनीतिज्ञांवर हल्ले, पाकिस्तानी संसद शुराए मजलिसमध्ये बाबरी मस्जिदवर पंतप्रधान मोहम्मद खान जुनेजांचं स्टेटमेंट, अरब देशांमध्ये अस्वस्थता आणि भारतात बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीचं गठन. एप्रिल, मे, जून 2 तंबूंचं अधिक ध्रुवीकरण. आज अलाहाबादमध्ये दंगल आणि एका प्रचंड ताणाची टांगती तलवार. ही 2 इश्यूजची बाह्य रूपरेखा. यात प्रत्येकीच्या आणखी कितीतरी रेषा उपरेषा स्पष्ट व्हायच्या. फक्त हे महत्वाचं की 2 विषय बाह्यतः सुद्धा एकमेकापासून विभक्त नाहीत. त्यांच्या दोन्ही दिशांनी कारण परिणाम संबंध आहे. अल्प बहुसंख्याक संबंधाचं प्रश्नचिन्ह आहे आणि भारतीय राष्ट्रविचाराविषयी गुंतागुंत आहे. विचारांच्या तुटक रेषा, त्याच दिशेनं भवितव्य नेऊन भिडवलं तर डोळ्यासमोर येणारं चित्र काही फारसं सुखद नाही. हातातल्या नळीत अशा तुटक डेटाच्या बांगड्यांचे तुकडे जमा झालेले. तऱ्हेतऱ्हेने नळी फिरवली तर तऱ्हेतऱ्हेचे पॅटर्न्स तयार होत आहेत. असा कॅलिडोस्कोप सोबत घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात पाऊल टाकूया. संध्याकाळी उन्हं जरा कल्ली, हवा तशी तापट होती, पण निदान सूर्याचा धुमाकूळ थंडावला होता. तेव्हा विश्व हिंदू परिषद कार्यालय, साऊथ एक्सटेन्शन, दिल्ली इथे पाऊल टाकायला जरा हुरूप आला. दिल्लीच्या या पॉश भागातला आश्रम तसा शांतच होता. तिथे प्रवेश केला
टेबलामागे एक व्यक्ती काम करत बसली होती. विचारलं, तुलसीराम शर्मांना भेटायचंय. मानवर, पेन खाली. उत्तर, मीच. धोतर कुर्त्यातला साधा प्रसन्न चेहऱ्याचा माणूस, तुलसीराम शर्मा, धर्माचार्य संमेलन विभागाचे संघटक. हिंदू धर्माच्या सर्व पंथांच्या आचार्यांना एकत्र आणून ऐक्याचं एक सूत्र ओवण्याचा हा प्रयोग. या प्रयोगातून गेल्या 4 वर्षात भारतात ठिकठिकाणी धर्मसंसद, हिंदू संगमम, धर्माचार्य संमेलनं पार पडली आहेत. त्यात शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध, शीख, त्यातही उदासी, निरंकारी, श्वेतांबर, दिगंबर अशा अक्षरशः शेकडो पंथ, उपपंथ, धर्म, पूजा पद्धतीचे आचार्य उपस्थित होते. उदाहरणार्थ, नोव्हेंबर 1985 मधल्या उडुपीला भरलेल्या धर्मसंसदेत 105 पंथाच्या आचार्यांनी एकमुखाने समाज जागृतीचा, धर्मप्रेरणेचा कार्यक्रम संमत केला. या प्रयोगातले दिल्लीतले संघटक श्री तुलसीराम शर्मा. त्यांच्याशी ओळख देख होतीये तोवर दुसरा प्रसन्न चेहरा आला. आचार्य गिरीलाल किशोर, महामंत्री दिल्ली प्रदेश. मग दोघांनी मिळून आधी माझी परीक्षा घेतली. तुम आर्टिकल दिल्ली में बैठकर ही करोगे या लखनौ, अयोध्या में भी जाओगे, असं टोचलं. ते निमूटपणे गिळत मी विचारलं, जाणार आहे ना, तिथे कोणाकोणाला भेटू सांगता का? हां जरूर, सभी से मिल लो. पण सभी मतलब कोण कोण? तर उत्तर, सभी वही तो होंगे. असं थोडा वेळ झुडपाभोवती काठी बडवणं चाललं होतं. मग एकदम आचार्य गिरिराज किशोर यांनी सांगितलं, आजच आमच्या हातात एक बातमी आली आहे. अलाहाबाद दंगलीची? नहीं, एक आदम सेना का गठन मुस्लिमों की तरफ से किया जा रहा है. मुंबईहून हाजी मस्तानकडून शस्त्रास्त्र खरेदीसाठी 1.5 कोटी रुपये आदम सेनेकडे दाखल झाले आहेत. तयारी जोरात चालू आहे. हा रस्ता तर सरळ सिव्हिल वॉरकडे जातो. खुर्ची तटकन ताट झालो. झाडामागे पोकळपणे आपटली जाणारी काठी कानशिलात बसल्यासारखं झालं. एक अभद्र भानामतीचा मंत्र कानावर पडावा तसे हे शब्द धडकले होते. सिव्हिल वॉर. वर्षभरापूर्वी गुजरातचा दौरा ज्या कोपऱ्यावर येऊन पोचला, त्याच मुक्कामावरून हा पुढचा प्रवास सुरू होतोय. गुजरातमधल्या दलित नेत्यांनी हा शब्द वापरला होता. श्रीनगरमधल्या भेटीत एका मौलवी नेत्यानं हेच शब्द ऐकवले होते. डिसेंबर 1985 मध्ये आसाममधल्या निवडणुकांच्या वेळी तिथं फिरताना हेच ऐकायला मिळालं होतं की आसाम कराराची खरोखरच अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला तर इथे गृहयुद्धाची ठिणगी पडेल. पंजाबमध्ये तर अगदी थेट नाही, पण सिव्हिल वॉर सदृश परिस्थितीत झपाट्याने निर्माण होते. आणि आज, आत्ता, राजधानीत एका पॉश भागातल्या शांत वास्तूत बसलेल्या प्रसन्न चेहऱ्याआडून या शब्दांची तोफ. आदम सेनेविषयीची बातमी 2 दिवसापूर्वीच वाचली होती. बातमीत म्हटलं होतं की मुस्लिम युवकांमध्ये धर्माची जागृती निर्माण करणं, इस्लामचा प्रसार अहिंसक मार्गानं करणं, त्यासाठी प्रचारक तयार करणं हे आदम सेनेच्या स्थापनेचे हेतू आहेत. पण दाखवल्या जाणाऱ्या या वेल्व्हेटच्या मोज्यांआड कोणता लोखंडी हात आहे हे शेमड्या पोरालाही समजेल. राम जन्मभूमी मुक्तियज्ञ समितीची युवा शाखा बजरंग दल, बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीची युवा शाखा आदम सेना, तो त्रिशूळ हा चांद तारा. 2+2 4 असावे इतकं सरळ गणिताचं उत्तर येतं सिव्हिल वॉर. बाराबंकी, अलाहाबाद इथे उसळलेल्या दंगलीमध्ये त्याचीच पदचिन्ह आहेत. तर आचार्य गिरिराज किशोरजी उत्तर देतात की या परिस्थितीचा विचार करूनच आम्ही आंदोलनाची धार तूर्त कमी ठेवायचं ठरवलं आहे. राम जानकी रथावर सरकारने बंदी घातली आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या अयोध्येत एक प्रतिकात्मक सत्याग्रह करणार आहोत. आमच्या दृष्टीने मुद्दा सोपा आहे. श्रीराम हे आमचं श्रद्धेय दैवत आहे. तिथे बलात्काराने निर्माण झालेली मशीद विसर्जित केली जावी. हिंदूंनीही जर सक्तीने अशी कोणती मशीद बळकावलेली असेल तर तीही सन्मानपूर्वक परत केली जावी. दुसरीकडे कुठेही याहून मोठी मशीद बांधायला आम्ही फंड्स द्यायला तयार आहोत, पण श्री रामचंद्रांच्या जन्मस्थानी असलेली मशीद हटवली जावी, कारण मूळ प्रश्न हिंदू अस्मितेचा आहे.
माझ्यासमोर काही पत्रकं, पॅम्पलेट्स, पुस्तिका देण्यात आल्या की मुक्तियज्ञाचा सर्व तपशील, भूमिका यात मिळेल, ते वाच. नंतर काही वेळ आचार्य गिरिराज किशोर आणि तुलसीराम शर्मा यांच्याशी चर्चा चालू राहिली. ती हिंदू अस्मिता या संकल्पनेभोवती वावरत होती. थोड्याच काळापूर्वी इंडिया टुडेनं हिंदूज मिलिटंट रिव्हायव्हलिझम या शीर्षकाखाली या संकल्पनेची कव्हर स्टोरी केली आहे. तर इलस्ट्रेटेड वीकलीनं आपली कव्हर स्टोरी करताना जास्त अर्थगर्भ आणि पूर्वग्रहरहित नाव निवडले. वीकलीचं शीर्षक जीनियस ऑफ हिंदू सिव्हिलायझेशन. त्यांनी या विषयावर कव्हर स्टोरी करावी, यातच हिंदू संघटन, हिंदू अस्मिता, हिंदू फंडामेंटलिझम, पुनरुज्जीवनवाद, आक्रमक पुनरुत्थानवाद इत्यादी इत्यादी विषय राष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भात महत्त्वाच्या स्केलला येऊन पोचलेत हे दिसतं. मुक्कामी परतताना मला पुण्यात काही काळापूर्वी अरुण शौरींचं झालेलं भाषण आठवत होतं. दिल्लीत या जागी यावेळी अरुण शौरींची आठवण सहज क्रमप्राप्त होती. कारण पुण्यात व्यासपीठावर सस्मित बसलेल्या या जागरूक पत्रकाराने आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात मुस्लिम मूलतत्ववाद आणि उत्तरादाखल येऊ घातलेली हिंदू लाट याचं विश्लेषण केलं होतं. घटस्फोटी स्त्रीला पोटगी देण्याचा शहाबानो प्रकरणातला सुप्रीम कोर्टाचा निकाल योग्य होता, घटनेशी आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांशी सुसंगत होता, पण त्यामुळे मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात ढवळाढवळ होते असं भूत उभं करून भारतभर मुस्लिम मूलतत्ववादी चळवळ उभी राहिली. प्रथम सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या बाजूने असलेली सरकारची भूमिका या दबावानं ढळली आणि सरकारी नोकरशाही यंत्रणेचा सल्ला दूर सारून मुस्लिम महिला विधेयक संमत करून घेण्यात आलं. हे सर्व सांगताना शौरींनी त्यांची पंतप्रधानांशी झालेली भेट, नरसिंहराव यांच्याशी चर्चा, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सादर केलेले अहवाल यांचे संदर्भ दिले. हे सर्व ज्या तऱ्हेने घडून आलं त्यामुळे हिंदूंमध्ये एक जबरदस्त प्रतिक्रियात्मक लाट तयार होते आहे. राम जन्मभूमीसारखं आंदोलन हे त्याचंच एक रूप आहे. शौरी म्हणाले, हे सगळंच प्रकरण पुन्हा एकदा सरसकट हिंदू विरुद्ध मुस्लिम असं स्वरूप धारण करण्यापूर्वी आपण समजावून घ्यायला हवं. वेगळ्या शब्दात पण अरुण शौरी सिव्हिल वॉरचाच लाल दिवा दाखवत होते. त्यांच्या दृष्टीने हा धोका टाळण्याचा उपाय आहे अल्पसंख्याक अनुनयाचं राजकारण थांबवणे, स्वातंत्र्यपूर्व काळातला समाज सुधारणा चळवळीचा आता अडखळलेला विकास पुन्हा एकदा प्रवाहित करणे आणि त्यासाठी हिंदू मुस्लिम समस्येचा विचार ते आणि आम्ही असा न करता आपण असा करणं. हे अत्यंत धारदार विश्लेषण मांडत अरुण शौरी या निष्कर्षावर येऊन पोचले. देअर इज अ ट्रिमेंडस हिंदू बॅकलॅश टेकिंग शेप that will spell the death of secular democratic nationalism. Coming Hindu state will necessarily be militarist, expansionist and fascist. सरसंघचालक बाळासाहेब देवरस्त त्याच्या बरोबर उलट म्हणतात. एक हिंदू बॅकलॅश आकार घेतोय हे त्यांनाही मान्य आहे, पण केवळ प्रतिक्रियेतून हिंदू राष्ट्र जन्माला येईल असं त्यांना वाटत नाही. तसं ते यावं असंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणत नाही. उलट देवरस म्हणतात, भारतात हिंदू बहुसंख्याक आहेत म्हणून या देशात निधर्मी लोकशाही यंत्रणा टिकू शकते. भारताची एकात्मता आणि अखंडताही हिंदू बहुसंख्येमुळेच टिकू शकते. भारताच्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले आणि तिथली निधर्मी लोकशाही व्यवस्थाही मेली. म्हणून भारतात निधर्मी, समाजवादी, लोकशाही राष्ट्रवाद जगायचा असेल तर हिंदू बहुसंख्या टिकणं, हिंदू समाज संघटित होणं आवश्यक आहे. एका टप्प्यापर्यंत एकाच मार्गावरनं धावणाऱ्या विश्लेषणातून निघालेले हे दोन परस्पर विरुद्ध निष्कर्ष. देशहिताचा विचार हे दोहोंचं समान सूत्र, पण या सूत्रावरची दोन्ही प्रतिपादनांची दिशा एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध. केवळ तार्किकतेच्या आधारावर मांडायचं तर दोन्ही प्रतिपादनांमागची कारण परंपरा तर्कशुद्ध पायऱ्यांमध्ये उलगडून दाखवता येईल. पण शेवटी नुसत्या तार्किक प्रतिपादनांनी इतिहासाचा वास्तव आकार ठरत नसतो. तो आकार देणारे हात, मानवी प्रज्ञा आणि पर्यावरण, ऐतिहासिक आणि भौगोलिक यांनी इतिहासाचं रूप आखलं जातं.
संस्कृतीची आयडेंटिटी निश्चित होते. आजच्या सर्व घडामोडींमधून उद्याचा कोणता भारत आकार घेतोय, त्याची संस्कृती काय, अस्मिता कशात आहे, आज मुक्कामी येऊन डायरी लिहिताना आणि उद्या अलीगड अयोध्येमध्ये वणवण करताना या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार आहेत का? 18 जून 1986 बुधवार, मुस्लिम मानसाच्या राजधानीत अलीगड. दिल्लीतला नागरिक असल्यामुळे दिशाभूल करण्याचा देवदत्त अधिकार असल्याप्रमाणे एका सद्गृहस्थांनी बसचा मार्ग सांगताना ठकवलं. परिणामी बस अड्ड्यावर जिथे 15 मिनिटात पोचायला हवा होतो तिथे 1.25 तास दिल्लीभोवती मोठी चक्कर मारून मग बस अड्ड्याचं दुर्लभ दर्शन घडलं. संपूर्ण दिल्लीभोवती गोल फिरणाऱ्या या रस्त्याला महात्मा गांधी पथ असं नाव आहे. आपल्या राजधानीला वेढणाऱ्या, तिचा परीघ आखून घेणाऱ्या मार्गाचं नाव महात्मा गांधी मार्ग आहे. याची गंमत वाटली. एवढा येड्यासारखा 1.25 तास फेरा पडला तरी या इस्माला गंमत वाटतेय काय, असं जणू वाटून वैताग द्यायचा विडा उत्तर प्रदेश परिवहनच्या बसनं उचलला. परिणामी दिल्ली ते अलीगड 3 तासांचा प्रवास डुगडुगत 6 तास एन्जॉय करता आला. गाडी चालवणाऱ्या जाटाला काही कुठं गाडी गाठायची नव्हती. बरं, सोबत घाण, तुटलेली सीटं, भरपूर धूळ, मोडलेल्या खिडक्या, ताज्या शिळ्या पानांच्या पिचकाऱ्या, इतकी मुबलक सजावट मनोरंजनाला असल्यावर काय, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. उन्हाबद्दल तरी तक्रार कोण करणार आणि कोणापाशी? तेव्हा ठेविले अनंते तैसेची राहावे असा भक्तिमार्ग अवलंबून उगी रफिक झकेरी यांचं इन डिफेन्स ऑफ शरीयत वाचत राहिलो. हे एंटर उत्तर प्रदेश, स्वातंत्र्योत्तर भारताला पंतप्रधानांची मालिका देणारा भारतातला सर्वात मागासलेला प्रदेश. उत्तर प्रदेश आणि बिहार म्हणजे गंगा यमुनेचं खोरं, दोआब किंवा अंतर्वेदी. दिल्लीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत 1000 मैल भरतभूमीचा उतार उण्यापुऱ्या फक्त 200 मीटर्सचा आहे. असं काळीशार जमीन ल्यायलेलं विस्तीर्ण सुपीक खोरं. पण नेहमी हे प्रांत ऐकू येतात ते दरोडेखोरी, भ्रष्टाचार, मागासलेपणा यासाठीच. भारताची लोकसंख्याही या भागात गजबजलेली, त्यामुळे ज्याच्या हातात गंगा यमुनेचं खोरं त्याच्या हातात भारताची संसद, असं आपल्या लोकशाहीतलं समीकरण आहे. भारताच्या सत्तेच्या नियंत्रणाचं हेच समीकरण मध्ययुगातही खरं होतं. म्हणून मराठ्यांचा अंतर्वेदीवर कब्जा होता आणि तो टिकवण्याकडे दुर्लक्ष झालं, यात पुढच्या पानिपताची बीजं होती. असा हा भारताचा भूराजकीयदृष्ट्या हृदयाचा भाग. तो 40 वर्ष मागासलेला. अलीकडच्या काही काळात पश्चिम उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यानं दर एकरी उत्पादनात पंजाबला मागे टाकल्याच्या बातम्या आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशात हरितक्रांती बरीच विकसली हे खरं आहे, पण पंजाबला त्यानं मागं टाकावं याचं एक कारण भारताच्या त्या गव्हाच्या कोठाराला सध्या चूड लागलेली आहे. अर्थात तरी गव्हाच्या मागच्या वर्षाचं उत्पादन नवं रेकॉर्ड स्थापन करणार आहे. वर्तमान बातम्या पाहता असं वाटतं की भुयार खणून त्या कोठाराखाली डायनामाइट लावायच्या योजनाही घाटत असाव्यात. पण उत्तर प्रदेशातल्या हरितक्रांतीचे तुकडे एकूणात वाळवंटातल्या ओएसिस सारखे. आज या भागातून प्रवासाला प्रारंभ केला तशी अगदी अनाहूतपणे श्रीलाल शुक्लांच्या राग दरबारीची आठवण झाली. गाडी डुगडुगत जाताना जे एक एक गाव मागे पडत होतं ते कोणतंही एक प्रातिनिधिक शिवपालगंज. गाझियाबाद सोडल्यावर खरोखरच आधुनिक हिंदीतल्या या श्रेष्ठ उपन्यासाचं पहिलं वाक्य डोळ्यासमोर उभं राहिलं. शहर का किनारा जहां से भारतीय देहात का महासागर सुरू होता है. 5 लाख खेड्यांच्या महासागरातला हा एक बिंदू शिवपालगंज. पण या बिंदूत साठवलेला संपूर्ण सिंधू श्रीलाल शुक्लांनी इतक्या सूक्ष्म उपहासगर्भ पद्धतीने मांडून दाखवलाय की जवाब नाही. गावात प्रवेश करताना रस्त्याच्या कडेला चाललेल्या लोटा परेडचं वर्णन बोचरा उपहास करून जातं. आपण देश देश म्हणतो तो हा. श्रीलाल शुक्लांच्या उपहासानं फटकारून दाखवलेल्या शिवपालगंज सारखा. बोचरेपणाने रक्तबंबाळ करतानाही शुक्लांची राग दरबारी मिस्किलपणे हसवते. अगदी कडाक्याच्या उन्हात
घाण बसमधून प्रवास करतानाही हसवते. बुलंदशहराला ही डुगडुगणारी बस बदलून त्याच्या जागी दुसरी बस मिळाली. तिला तेलपाणी करणाऱ्या मेकॅनिकच्या चेहऱ्यावर आपण देशावर थोर उपकार करतो असे भाव होते. तर नंतर ती गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरचं वर्णन फक्त गीतेचा दुसरा अध्यायच करू जाणे. स्थितप्रज्ञ, अगदी शिवपालगंज सारखी पात्र, अस्सल राग दरबारी. प्रवासात सोबतीला रफिक झकेर यांचं इन डिफेन्स ऑफ शरीयत हे लेख होते. जानेवारीत विकलीमध्ये अरुण शौरींनी शरीयतवर लेखत्रयी लिहिली होती. शरीयतवर सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही स्तरांवरून टीका करत शौरींनी समान नागरी कायद्याचा जाहीरनामा मांडला होता. जगभरच्या मुस्लिम देशांमध्ये मुस्लिम व्यक्तिगत कायदा समाजाच्या काळाच्या आवश्यकतेनुसार बदललेला आहे असं त्यांनी दाखवून दिलं होतं. त्या लेखांना रफिक झकेर यांचं हे उत्तर सखोल आणि अभ्यासपूर्ण तर खरं आहे, फक्त त्यात हेच म्हटलं होतं की इतिहासामध्ये इस्लामची लवचिकता व्यक्त झालेली आहे, म्हणजे परिवर्तन, सुधारणा या मुद्द्यांवर विरोध नसणं. या मुद्द्यावर डॉक्टर झकेर या अरुण शौरींच्याच खांद्याला खांदा लावून उभे आहेत. मग म्हणणं काय त्यांचं, तर इतकंच की हे परिवर्तन, सुधारणा काय ते आम्हीच म्हणजे मुस्लिम लोक ठरवू, इतरांनी म्हणजे शौरींसारख्या हिंदूंनी त्यात मध्ये पडू नये. म्हणजे हा सरळ सरळ कम्युनल दृष्टिकोन, फक्त तो शिक्षणाने जरा सौम्य केलेला. कारण शरीयत परिवर्तनशील आहे हे झकीर यांचं प्रतिपादन कित्येक मुस्लिमांनाही झोंबणार आहे. तो सगळा मुस्लिम मूलतत्ववादी कंपू. त्यांचं हे म्हणणं की शरीयत ईश्वरी साक्षात्कारातून जन्माला आलाय, त्यात बदल करण्याचा अधिकार मुस्लिमांनाच काय, साक्षात पैगंबर साहेबांनाही नाही. अलीगडमध्ये असे मूलतत्ववादी मित्रवर्य वाट पाहत होते. त्यांना आणि झकेरियट सुशिक्षितांना शौरींचं हेच तर म्हणणं आहे की हे असं हिंदूंनी हिंदू समाजाविषयी बोलावं, मुस्लिमांनी मुस्लिम समाजाविषयी, एकमेकांनी मात्र एकमेकाविषयी मौन पाळावं, हा टॅबू दूर करायला हवा. स्वातंत्र्योत्तर काळातली सुधारणा चळवळ याच रस्त्यावरून पुढे जायला हवी. हमीद दलवाई असंच म्हणत असत. हिंदू समाजात सुधारणेविषयी चळवळ करणारे कार्यकर्ते मुस्लिम समाजातल्या रूढींविषयी मौन पाळतात. उलट कित्येकदा त्याचं ते समर्थनच करतात आणि मुस्लिम समाजात सुधारणेविषयी चळवळ करणाऱ्या व्यक्तींमध्ये हिंदू रूढींविषयी बोलताना कमीपणाची भावना असते. मागे एका दैनिकात मुनीर सय्यद यांनी अस्पृश्यता निवारणाविषयी एक लेख लिहिला होता. तो खूप सांभाळून बचावात्मक पद्धतीने लिहिल्यासारखा वाटत होता. मी त्यांना म्हटलं की लिहिणारा आपण मुसलमान आहोत, आपण कसं समाजाविषयी लिहिणार, आपण कसं हिंदू समाजाविषयी लिहिणार, असं कॉन्शियस होऊन लिहितोय असं वाटतं. तेव्हा त्यांनीच हमीदभाईंचा हा दृष्टिकोन समजावून सांगितला होता. मुस्लिम सत्यशोधक चळवळीची पहिली ओळख मुनीर सय्यदनीच करून दिली होती. भारतीय समाज हा एक आहे असं आपण मानत असलो तर अशा धार्मिक जातींचं बंधन असायचं कारण नाही. नंतर सय्यदभाईंशी काही वेळा हिंदू मुस्लिम संबंध, सुधारणा चळवळ, कायदे याविषयी गप्पा झाल्या. तेव्हा वाटलं होतं की आपण भारतीय असल्याचा फील मूलतत्ववादी मुस्लिमांपेक्षा सय्यदभाईंमध्ये जास्त सार्थ असणार. तर डॉक्टर केंगे सांगत होते, अलीगडमध्ये मुस्लिम सत्यशोधक चळवळ रुजायची आज तरी यत्किंचितही शक्यता नाही. हमीदभाई अलीगडमध्ये आले होते तेव्हा डॉक्टर केंगे त्यांच्याशी संबंधित होते. हमीदभाईंना अलीगडमधून जीव वाचवून कसाबसा पाय काढता घ्यावा लागला होता, याचे ते साक्षीदार होते. आता मुस्लिम महिला विधेयक संमत होतानाच्या काळात मेहरुन्निसा दलवाई अलीगडमध्ये आल्या होत्या. त्यांना तलाक पीडित महिलांचा मोर्चा काढायचा होता, पण साधा नगरमधला असा मोर्चा हातीपायी धड पुढे सरकू शकला नव्हता, तर अलीगडमध्ये अशा मोर्चाची कल्पना सुद्धा मांडणं म्हणजे कयामत. डॉक्टर केंगे सांगत होते की इथलं मुस्लिम एलिट सत्यशोधकांना काफिरच मानतं. मुस्लिम धर्मश्रद्धांना चॅलेंज करून नाही, तर त्या श्रद्धा जोपासत त्यांना नवा सहिष्णू अर्थ सांगत समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेताच मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचं प्रवर्तन करू शकेल. सोप्या शब्दात सांगायचं तर मुस्लिम गांधी हवा आहे. म्हणजे दिल्लीत 1.25 तासाचा मोठा फेरा पडला तरी अलीगडमध्ये उतरल्या महात्मा गांधी पथावरच येऊन पोचलो की.
अलीगडमध्ये डॉक्टर केंगेंकडे राहायला आलो. डॉक्टर केंगे अलीगड मुस्लिम विद्यापीठातल्या संस्कृत विभागातले रीडर. पण एवढीच ओळख औपचारिक आणि अपुरी ठरेल. अलीगडमधलं जे सर्वधर्मीय बुद्धिवादी एलिट, त्याचे डॉक्टर केंगे एक आघाडीचे प्राध्यापक. प्राचीन भारताच्या इतिहासावरचं त्यांचं पुस्तक क्रमिक पाठ्यपुस्तकांपेक्षा खूप वेगळं, सखोल आणि वस्तुनिष्ठ आहे. अगदी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा अलीगडच्या विद्यापीठात संस्कृत विभाग आहे ही एक न्यूज वाटली होती. आदित्य त्यांचा मुलगा, माझा दोस्त, त्यांच्या घरी टेकतोय तोवर थंडगार सरबताचा पेला हाती आला आणि लगेच काम सुरू. खरं तर काम म्हणावं असं महिन्यापूर्वीच सुरू झालं होतं. त्यावेळी दिल्लीहून सहज अलीगडला आलो होतो. मुस्लिम महिला विधेयक तेव्हा नुकतंच संमत झालं होतं. राम जन्मभूमीचं कुलूप उघडायचा आदेश निघाल्यानंतरच्या प्रतिक्रिया अजून ताज्या होत्या. महाराष्ट्रातल्या दंगलीच्या वार्ताही इकडे पोचल्या होत्या. त्यामुळे अलीगडमध्ये एक अस्वस्थ शांतता होती. त्या दिवसांमध्ये डॉक्टर केंगेंनी अलीगडमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा कार्यक्रम योजला होता. एका छोट्याशा सभागृहात, छोट्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हाशिम अली यांनी शिवाजीचं वर्णन 17व्या शतकातला एक महान राष्ट्रपुरुष असं केलं. सौ केंगे हसून म्हणाल्या, बघा, तुम्ही महाराष्ट्रात शिवजयंतीनिमित्त दंगे करत होतात तेव्हा आम्ही इथे शांतपणे राष्ट्रीय ऐक्य घडवून आणत होतो. अलीगडमध्ये शिवजयंती या बाबीला न्यूज व्हॅल्यू आहे हे खरं आहे. त्याच दिवसांमध्ये संस्कृत विभागाचा एक कार्यक्रम झाला. विभाग प्रमुख श्री परमानंद शास्त्री यांना त्यांच्या चीरहरणम या संस्कृत काव्याकरता मध्य प्रदेश सरकारचं कालिदास अवॉर्ड मिळालं. त्याबद्दल विद्यापीठात त्यांचा सत्कार योजण्यात आला होता. हा सत्कार समारंभ वेदपठणाने सुरू झाला. विद्यापीठातल्या काही प्राध्यापकांनी त्यावरून खूप वाद घातला होता. वेदपठण होताच कामा नये, विशेषतः कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात तर कुराण पठणाने झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. शेवटी सुरुवात वेदपठणानं, पण त्यानंतर लगेच कुराणाचं गायन अशी तडजोड ठरल्यामुळे तापलेलं वातावरण निदान पेटलं नाही. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर केंगेंच्या रिझवाना या विद्यार्थिनीनं केली. ही विद्यार्थिनी संस्कृतमध्ये शिवभारत या कवींद्र परमानंदांच्या शिवचरित्रावर डॉक्टरेट करते. अध्यक्षस्थानी डॉक्टर हाशिम अली होते. ते म्हणाले, उर्दू सहित भारतीय भाषांची, म्हणजे उर्दू ही भारतीय भाषा आहे, तर उर्दू सहित भारतीय भाषांची संस्कृत ही जननी आहे. संस्कृतमध्ये आपल्या राष्ट्रीय एकात्मतेची बीज आहेत. हाशिम अलींचं शिक्षण पुण्यात झालंय. ते मराठी चांगलंच जाणतात. इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर इरफान हबीब यांची भेटही याच दिवसांमध्ये झाली होती. इरफान हबीब हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास तज्ज्ञ आहेत. ते मार्क्सवादी आहेत. अगदी CPMचे कार्ड होल्डर आहेत. भारताच्या इतिहासाची अर्थप्रवण मांडणी करताना इरफान हबीब यांनी भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात एक मोठंच योगदान दिलंय. आत्तापर्यंत त्यांची पुस्तकातून भेट झाली होती. अलीगड विद्यापीठाचा इतिहास विभाग भारतातल्या सर्व विद्यापीठांच्या इतिहास विभागांमधल्या सर्वोत्कृष्टांपैकी एक मानला जातो. विशेषतः मध्ययुगीन इतिहासाची हा विभाग ही मक्काच आहे. या मक्केतले त्याच तोलामोलाचे मार्क्सवादी इमाम डॉक्टर इरफान हबीब एकीकडे इतिहासाची नातं सांगत असताना वर्तमानातल्या घडामोडींशी ज्यांचा सक्रिय संबंध आहे, ज्यांचे विचार चार भिंतीआड सुरू होऊन विद्यापीठाच्या कॅन्टीनवर संपत नाहीत, पेन आणि वाणीवरची हुकमत जे इतिहास लेखनाबरोबरच कष्टकऱ्यांची संघटना बांधायला वापरतात, असे हबीब साहेब यह क्रियावान पंडितः या मालिकेतले इतिहास तज्ज्ञ. मे महिन्यातल्या सकाळी म्हणजे अक्षरशः पंच उशककाली त्यांची भेट झाली. रमजानचे रोजे होते म्हणून सूर्योदयापूर्वी त्यांना भेटायला जायचं होतं, तर सूर्योदयानंतरही निवांतपणे त्यांनी आमच्याशी गप्पा चालू ठेवल्या. चहा दिला, कारण इस्लामिक कर्मकांड ते पाळत नाहीत. अलीगडमधले काही सिनिक म्हणतात ते महालांमध्ये वावरणारे कष्टकरी आहेत, म्हणून यापेक्षा निराळं एक बोचरं भाष्य दुसरे एक प्रख्यात इतिहास तज्ज्ञ आणि माझे सर यांनी मला सांगितलं. इरफान हबीब आणि ते चांगले दोस्त. इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये नेहमी खूप जवळून ते एकमेकांना पाहतात. हे सर म्हणाले,
इरफानसारख्या मार्क्सवादी बुद्धिवंतांचे शब्द आणि कृती, त्यांचं तत्वज्ञान आणि रोजचं जीवन यात अशी काही बांधिलकी, परस्पर सुसंगती असत नाही. पण माणूस चांगला आहे, हुशार आहे, मोठ्या मनाचा आहे, उत्तम लेखक आणि वक्ता आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये इतिहासाच्या भाष्यावरून अनेकदा आमचे मतभेद होतात, कित्येकदा कटुताही निर्माण होते. पण लंच आवरला पुन्हा आम्ही खेळीमेळीने वावरतो. मूळ वैचारिक सहिष्णुता आणि स्वभावात गोडवा असल्याशिवाय हे शक्य नाही. पण पुणे विद्यापीठातल्या आमच्या या डॉक्टर अरविंद देशपांडे सरांनी आवर्जून सांगितलं, इरफान साहेबांना मी नेहमी सांगतो, मराठा इतिहासावर तुमच्याकडे सेल केल्याशिवाय इतिहास विभागाला पूर्णत्व येणार नाही. त्यांना वाटतं दिल्ली सल्तनत आणि मुघल इतिहास म्हणजेच काय तो इतिहास, आणि पर्शियन साधनच काय ती अस्सल साधनं. भारतीय भाषांमधल्या साधनांकडे दुर्लक्ष करून भारताचा इतिहास कसा लिहिता येईल? अर्थात अलीकडे जरा बदलाचं वारं येत आहे. पण साधीच पॅन्ट आणि बुशर्ट, चप्पल असे वावरणाऱ्या या मध्यम उंचीच्या, किरकोळ देहयष्टीच्या गोऱ्या पंडितामध्ये कसलाही बडेजाव दिसला नव्हता. मुस्लिम महिला विधेयकावरची त्यांची भूमिका मार्क्सवादी पक्षाच्या भूमिकेप्रमाणे. संसदेत सैफुद्दीन चौधरींनी विधेयकावर हल्ला चढवताना मांडली तशी. हे विधेयक हा मुस्लिम स्त्रियांवर उगारलेला चाबूक आहे. राम जन्मभूमी, बाबरी मशीद या विषयात त्यांना जराही रुची नाही. अफूच्या गोळीचा विषय हा किरकोळ इश्यू आहे, त्यावरून जनतेच्या भावना भडकवणं चाललंय. बाबरी मशीद देऊन टाकायलाही काही हरकत नाही. बाराबंकीच्या दंगलीत मृत अथवा जखमी झालेल्यांना, म्हणजे मुख्यतः मुस्लिम, मदतीसाठी सर्व प्राध्यापकांनी 1 दिवसाचा पगार द्यावा असा ठराव स्टाफ असोसिएशननी मांडला होता. डॉक्टर केंगेन समवेत हबीब साहेबांनी विरोध केला होता. अशा जातीय क्षेत्रातल्या विषयात शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी पडू नये अशी भूमिका ठेवून त्यांनी उलटा असा ठराव मांडला की हा निर्णय स्टाफ असोसिएशन आणि भारतीय मुस्लिमांच्या हिताचा नाही. डॉक्टर केंगेंनी तर 4-5-50 पावलं पुढे जाऊन असा ठराव तयार केला होता की मग राम जन्मभूमीच्या सहाय्यासाठी सर्वांनी 1 दिवसाचा पगार द्यावा. हा ठराव असोसिएशनमध्ये मांडायची इरफान हबीब यांनी तयारी दाखवली होती. पण वातावरणातला ताण आणि त्यातून उद्भवू शकणाऱ्या स्फोटांची पूर्वकल्पना आल्यामुळे त्यांनी हा प्रतिहल्ला आवर्ता घेतला. अलीगडमधल्या त्या दिवसांमधल्या ताणाच्या काळात हा असला ठराव मांडणं म्हणजे आगीत तेल ओतण्यातलाच प्रकार होता. दोघांनाही जीवे मारण्याच्या धमक्या या दिवसात ऐकून घ्याव्या लागल्या होत्या. अर्थात कुलगुरूंनीही स्टाफ असोसिएशनच्या मूळ ठरावाला विरोध दर्शवला होता. विरोध करताना ते असं म्हटल्याचं नोंदवलं होतं, आपण सर्व आधी भारतीय आहोत हे ध्यानात ठेवूया. त्यामुळे तापलेल्या वातावरणातली हवा हलकी होऊन निसटून गेली होती. तरी हे विधेयक, बाबरी मशीद, ते ठराव आणि ठिकठिकाणच्या दंगली या सर्वांनी अलीगडमध्ये ताण निर्माण केला होता. इतका की गावातून नुसतं वावरणाऱ्यालाही त्या तणावाची स्पंदनं त्वचेला स्पर्शून जावीत. हे अलीगडचं पहिलं दर्शन. त्यावेळी विद्यापीठही फिरून पाहिलं. विद्यापीठाच्या काही इमारती, वसतिगृह यावर काळे झेंडे फडकत होते. राम जन्मभूमीचं कुलप उघडण्याच्या फैजाबाद न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध हे काळे झेंडे करत होते. महिन्याभरानं परतलो तर झेंडे अजून फडफडतायत. त्यांचा काळा रंग विटून गेलाय, पण निषेधाचा काथ्या करकचून आवळलेला आहे. आत्तापर्यंत अलीगड फक्त पुस्तकात, इतिहासात भेटत होतं. त्या भेटीगाठींनी मनात एक प्रतिमा निर्माण केली होती. कदाचित त्या प्रतिमेमुळेच इथे शिवजयंती साजरी होणं, संस्कृतचा भाषांची जननी म्हणून गौरव होणं, इरफान हबीब सारख्यांचं एक महत्त्वाच्या सन्मानजनक विभागाचं प्रमुख असणं, यात काहीतरी विशेष आहे असं वाटलं होतं. आणि काळे झेंडे, स्टाफ असोसिएशनचा तो ठराव, अलीगडच्या मुखपृष्ठी दिसणारा ताण त्या प्रतिमेशी सुसंगत वाटला होता. प्रतिमा, अलीगड, भारतातल्या मुस्लिम मानसाची राजधानी, अल्पसंख्याक राजकारणाचा मेंदू आणि वैचारिक भांडवल पुरवणारं केंद्र. ऐतिहासिक संदर्भांनी या प्रतिमेचं रेखाटन केलेलं. सर सय्यद अहमद यांची ही कर्मभूमी. 19व्या शतकातल्या मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या या धुरीणांनी मुस्लिमांमध्ये शिक्षण आणि अत्याधुनिकतेचा प्रसार व्हावा म्हणून मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. त्यापूर्वी एक पिढीभर मुस्लिम माणसानं
ब्रिटिश राज्यकर्त्यांशी फारकत घेतली होती. 1857च्या समरात मुस्लिम समाज बंडखोर म्हणून अग्रणी होता. त्यामुळे पुढे सुमारे 30 वर्ष ब्रिटिश धोरण हिंदूंना जवळ करणारं, हिंदूंमध्ये शिक्षण प्रसार, समाज सुधारणा चळवळ, त्यांना आश्रय देणारं आणि मुस्लिमांना दूर ठेवणारं, झोडपणारं होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात येऊ घातलेल्या जागृतीची दिशा ब्रिटिश साम्राज्यशाहीला घातक आहे असं दिसल्यावर ब्रिटिश राज्यकर्त्यांचं धोरण बदललं. मग हिंदू ही त्यांची नावडती राणी आणि मुस्लिम ही आवडती राणी, हे असेच्या असे शब्द एका व्हायसरायनं वापरले होते. अलीगड चळवळीचं आरंभस्थान याच सुमारास. 1863 अलीगडमध्ये एक सायंटिफिक सोसायटी स्थापन करण्यात आली होती. सर सय्यद अहमद यांचं कार्य इथून सुरू होतं. 1869 त्यांनी इंग्लंडचा दौरा केला. तेव्हा भारतातल्या मुसलमानांचं आधुनिकीकरण होण्याची आवश्यकता त्यांच्या ध्यानात आली. त्यातून त्यांनी अलीगड चळवळीचं सूतोवाच केलं. 1875 त्यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. 1877 साली या कॉलेजचा भूमिपूजन समारंभ लॉर्ड लिटनच्या हस्ते पार पडला. तेव्हा या चळवळीचे पाय पाळण्यात दिसले होते. पूर्वी सर सय्यद यांनी राष्ट्रीय भूमिका मांडली होती. क्रमशः त्यांच्या या भूमिकेत बदल होत गेला. परिणामी मुसलमानांनी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सहभागी व्हायला त्यांनी विरोध दर्शवला. ब्रिटिश राज्यकर्त्यांशी त्यांनी हातमिळवणी केली. त्या वर्षांमध्ये इथे प्राचार्य म्हणून आलेल्या बेक, मॉरिसन यांनी या कॅरेक्टरला पद्धतशीरपणे जोपासलं. MAO कॉलेजचाच विकास होत होत त्याला एका पूर्ण विद्यापीठाचं स्वरूप आलं. सर सय्यद यांच्या मृत्यूनंतर विद्यापीठ मुस्लिम राजकारणाचं जागृत केंद्र बनलं. 1920 अलीगड मुस्लिम विद्यापीठ कायदा संमत झाला. तेव्हा या विद्यापीठाच्या अल्पसंख्याक कॅरेक्टरवर कायदेशीर शिक्कामोर्तब झालं. इथून जी ऐतिहासिक शक्ती प्रसृत झाली ती 1947 साली फाळणीच्या मुक्कामावर जाऊन पोचली, किंवा त्या शक्तीनं देशाला 1947 साली फाळणीच्या मुक्कामावर फरफटत नेलं. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण करण्याची हमी घेतली. म्हणून या विद्यापीठाचं अल्पसंख्याक कॅरेक्टर पुढे चालू राहिलं. 1920च्या कायद्यात नंतर काही फेरफार झालेत, पण मूळची चौकट कायम राहिली. 1972 साली विद्यापीठ कायद्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यानुसार मुख्यतः मुस्लिमेतरांनाही विद्यापीठात महत्त्वाचे हक्क बहाल करण्यात आले. त्यामुळे कायद्यामध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठाचं अल्पसंख्याक कॅरेक्टर शिल्लक राहिलं नाही. याविरुद्ध निषेधाचे आवाज सतत उमटत राहिले. 1977 नंतर जनता पक्षाने अलीगड मुस्लिम विद्यापीठ कायदा दुरुस्त करून विद्यापीठाचं अल्पसंख्याकत्व परत बहाल करण्याचं मान्य केलं. ते प्रत्यक्षात येण्यापूर्वी जनता पक्षच अल्पसंख्याक बनला. पण विद्यापीठाचे हक्क कायदेशीररित्या परत देण्याचं आश्वासन देऊन इंदिराजी 1980 परत केंद्रात सत्तेत आल्या. त्यानंतर 1972चा कायदा दुरुस्त झाला आणि 1920च्या कायद्याप्रमाणे स्थितीची पुनर्स्थापना झाली. कायद्यांमध्ये या काळात जे फेरफार झाले, होत राहिले, त्यांनी विद्यापीठातलं प्रत्यक्षातलं अल्पसंख्याक कॅरेक्टर मात्र बदललेलं नव्हतं. विद्यापीठाचा अधिकृत गणवेश, चुनीदार, पाजामा, शेरवानी, विद्यापीठ गीत, स्टाफ सदस्यांचं प्रमाण 90% मुस्लिम, 10% मुस्लिमेतर, यात हे अल्पसंख्याक कॅरेक्टर दिसतं. विद्यार्थी संख्येत मात्र 40% मुस्लिम, 60% मुस्लिमेतर आहेत. पण स्टुडंट्स काउन्सिलवरच्या जागा मुस्लिम विद्यार्थ्यांशिवाय इतरांना अगदी अपवादानेच मिळतात. विद्यापीठ हे फक्त शैक्षणिक केंद्र नाही, मुस्लिम समाजाचं सामाजिक राजकीय विचार प्रवर्तन इथून होतं. कोणीतरी फार योग्य नोंदवलंय, भारतीय मुसलमान 3 गोष्टींविषयी विलक्षण भावूक असतो: कुराण, उर्दू आणि अलीगड विद्यापीठ. स्वातंत्र्यानंतरच्या काळात इथे 1946, 1950, 1957, 1961, 1971, 1977, 78, 79, 80 या वर्षी जातीय दंगली झाल्या. त्याविषयीचे विविध अधिकृत अहवाल असं दर्शवतात की या दंगलींमध्ये विद्यापीठाची सक्रिय भूमिका होती. या सर्वात विद्यापीठाच्या अल्पसंख्याक कॅरेक्टरची गुणात्मक प्रतिमा क्रियान्वित होते. अशी मनात साकारलेली अलीगडची प्रतिमा
आदित्य त्याच्या छोट्या छोट्या अनुभवांवरून सांगत होता, ही प्रतिमा अजूनही ढोबळमानाने खरी आहे. पण बदलाचं वारं निदान झुळूक आहे, हेही निश्चित. बाराबंकीत दंगल झाली, अलाहाबादमध्ये चालू आहे, पण अलीगड अजूनही शांत आहे. यावरूनच काय ते लक्षात घे. कुलगुरू हाशिम अली हेही त्या बदलाचे एक रूप आहे. त्यांच्याशी बोलताना समोरच्या तिबिया कॉलेज हॉस्टेलवरचा विटलेला काळा झेंडा, तो मात्र अलीगडच्या अल्पसंख्याक कम्युनल प्रतिमेच्या ढोबळमानाचं रूप फडफडवत होता. अन्यथा भारतातल्या कोणत्याही मध्यम आकाराच्या गावासारखं हे गाव, सुमारे 5 लाख वस्ती, दिल्लीपासून 130 किलोमीटरवर वसलेलं, रेल्वे स्टेशन, बस अड्डा, पांढरा चुना फासलेली बसकी घरं, सायकल रिक्षावाले, उखडलेले रस्ते, उघडी गटारं, चिकार उन्हाळा, गावाच्या नावाची पाटी बदलली तर वर्णन हेच राहील. पण अलीगड ही पाटी दिसल्यावर सहजच प्रश्न सुचतो, लोकसंख्येत हिंदू किती, मुसलमान किती? उत्तर येतं, हिंदू 60%, मुसलमान 40%. म्हणजे साक्षात अलीगडमध्येही मुसलमान अल्पसंख्यच. ही प्रतिक्रिया मनात नोंदवली जायच्या आधी दचकाल होतं की इथलं हवा पाणी माणसाचे दृष्टिकोन कम्युनल बनवून टाकते की काय? तसं उद्गारचिन्ह व्यक्त केलं तर आदित्य सांगतो, असं मानायचं काहीच कारण नाही, कारण हेच वास्तविक खरं आहे की अलीगडचं सगळं समाज जीवनच सरळ सरळ हिंदू आणि मुस्लिम अशा सेक्शनमध्ये विभाजित झालेलं आहे. उदाहरणादाखल शिक्षण संस्था, धर्मसमाज कॉलेज, वार्ष्णेय कॉलेज ही हिंदूंची, विद्यापीठ मुस्लिमांचं, इतकं की त्यामुळे DS आणि वार्ष्णेयनं अलीगड विद्यापीठाशी संलग्नता घेतलेली नाही. ही कॉलेजेस आग्रा युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत. घरांची रचना, लोकसंख्येची वाटणी, विद्यार्थी संघटनांची स्पर्धा या सर्व बाबतीत इथे अगदी भारत पाकिस्तान आहे. गप्पा मारता मारता संध्याकाळी बंकिम एकदम फॉर्मात आला होता. बंकिम कुलश्रेष्ठ, एकदम कादंबरीत शोभावं असं नाव, पोरगाई एकदम स्मार्ट अन बेछूट, इथला एक विद्यार्थी नेता. त्याचे वडील कम्युनिस्ट पक्षाचे एक जुने कार्यकर्ते, कॉम्रेड डांगे, रणदिवे, PC जोशी यांच्या बरोबरीनं त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या बांधणीत सहभागी झालेले. चतुर्थ श्रेणी सरकारी कामगारांची पहिली संघटना या भागात उभी करण्याचं काम त्यांनी केलं. सध्या ते वृद्धापकाळामुळे निवृत्त जीवन जगतात. कुलश्रेष्ठ कुटुंबाचा एक प्रेस आहे, तो बंकिमसहित 3 बंधू चालवतात. बंकिम अलाहाबादमध्ये शिकायला आहे. 4च दिवसांपूर्वी तो अलीगडला आला होता. तेव्हा त्यांनी आदित्यला सांगितलं की उद्यापासून अलाहाबादमध्ये दंगल सुरू होणार आहे. बंकिमने संघाच्या शाखेपासून साम्यवादी विद्यार्थी संघटना SFI पर्यंत सर्व तंबूंमधून प्रवास केलाय. इथल्या कॉलेजेसमधल्या मारामाऱ्या आपल्याकडच्या प्रमाणे किरकोळ चेन, चाकू, सुरे यासहित होत नाहीत. थेट बंदुकाच असतात. त्या इथेच बनवून मिळतात. 150 ते 200 रुपयात. स्थानिक स्लँगमध्ये त्याला कट्टा म्हणतात. अशा कट्टाकट्टीला बंकिम कित्येकदा सामोरा गेलाय. अलीगडमधल्या दंगलीमधला बंकिम एक सक्रिय सदस्य होता. पण काही काळापूर्वी इथलं वातावरण, त्यातली जातीयता आणि त्याच्या आत दडलेलं ढोंग याला तो वैतागला, असं तो म्हणतो. त्यानंतर काही काळ घरातून निघून जाऊन मुंबईत त्याने स्मगलर मंडळी, दारूचे मटक्याचे अड्डे, इथे काही सत्याचा शोध लागतो का हे पाहिलं. तर मुंबईत त्याला मार्क्सचा शोध लागला. आता तो स्वतःला मार्क्सवादी म्हणवतो, कारण रोटी का झगडा खरा झगडा है. हे बाकीचे स्वार्थी बनिये आपल्या पोळीवर तूप ओढण्यासाठी गरिबाला आपापसात लढवतात. पण अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल त्याला आदर आहे, कारण हिंदूंना संघटित करणारी एवढी एकच संघटना आहे. त्याचा आक्षेप इतकाच की अलीगडमधल्या RSSमध्ये सगळा गुंडा एलिमेंट घुसलाय. माने RSS को बनिये खा गए हैं. आमचा या बनिये मंडळींना विरोध, कारण ते म्हणजे बुर्जवा. हम तो प्रोलेटेरिएट की तरफ से लढेंगे, वरना RSSमध्ये सच्ची माणसं आहेत. पण बनिये ना दंगे घडवून आणतात आणि कर्फ्यू लागला की धान्य धुन्य चौपट किमतीनं विकतात. यांची चांदी, गरीब मरतो. हा मुद्दा सांगतानाही बंकिम एका अनुभवातून आलेलं निरीक्षण सांगतो. तो म्हणतो, दंगल कर्फ्यूचा काळ असला तर मुसलमान आपल्यापाशी आहे ते 4 जणात वाटून खाईल, वस्तू निम्म्याच भावात विकेल. हिंदू बनिया सोचता है कब कर्फ्यू लगे और कब मैं आटा चौगुना दाम में बेचूं. दंगलीच्या काळात स्वतः हातात कट्टा घेऊन बंकिम पलीकडच्या वस्तीत घुसलाय.
पलीकडच्या म्हणजे मुसलमानांच्या. पाठीवर हात ठेवत बंकिम सांगतो, भैया ये कट्टा बुरी चीज है. एक बार आदमी के हाथ में आ जाए ना तो आदमी आदमी नहीं रहता. अलीगडमध्ये रात्र पसरल्यावर बंकिमच्या घराच्या गच्चीवर उभं राहून मोठ्या जगमध्ये रसना घेऊन या स्वैर गप्पांची फैर झडत होती. तिथे बंकिममधली गुंतागुंत स्पष्ट होत होती. पण हीच नेमकी गुंतागुंत अलीगडच्या व्यक्तित्वातही दडल्यासारखी वाटते. अलीगडच्या दाट वस्तीच्या भागात हे घर आहे. बंकिम सांगतो, भोवती सर्व दिशांनी हिंदूंची वस्ती आणि मध्ये मुसलमान घरांचा कळप अशी रचना आहे. त्यांच्या घरापासून बरोबर पुढची गल्ली म्हणजे मुसलमान वस्तीचा प्रारंभ. त्यामुळे दंगलीच्या सर्व तणावाच्या काळात ही धगधगती सीमारेषा असते. गल्लीबोळ, एकमेकाला टेकलेली छतं ही दंगलींसाठी एकदम सुपीक युद्धभूमी असते. तो म्हणाला, काही वेळा तर पोलिसांनीच आमच्या हातात शस्त्र देऊन सांगितलंय, अर्धा तास आम्ही काही करत नाही, तोवर काय ते उरकून घ्या. काही वेळा पोलिस स्वतः शोधून शोधून त्यांना झोडपून काढतात. त्यामुळे अलीगडमध्ये दंगल करायला आता मुसलमान घाबरतात. इथे सशस्त्र पोलीसचा कायम तळ आहे. आणि मग पोलीस, बनिये आणि पॉलिटिशियन्स यांच्यातच साटलोटं असतं. बंकिम सांगत होता, त्यात बरीच गफलत होती. पण त्याच्या शब्दाला स्वानुभवाचं मोल होतं. हे ऐकताना मला जाणवत होतं की मागच्या वर्षी अहमदाबाद आणि बडोद्यातही ही अशीच वर्णनं ऐकायला मिळाली. अहमदाबादचा खाडिया हा भागही सही अलीगडच्या या इलाक्याप्रमाणे. तिथेही जातीय दंग्यांमागे राजकारण कुशल नेते, बनिये असल्याचंच आखरीत ऐकायला मिळालं होतं. दंगलीमागचं हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हा एक अजब प्रकार आहे. दंगल होते सकृत दर्शनी एवढ्याच्या कारणावरनं, पण खेळवणाऱ्या शक्तीला आपले हेतू, प्लॅन्स बरोबर साध्य करून घेता येतात. सत्य कधीच बाहेर येत नाही. विविध आयोगांचे अहवाल धूळ खात पडून राहतात. उदाहरणार्थ बाराबंकी. इथून बाराबंकी जवळच आहे. 30 एप्रिलला तिथे बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीने राम जन्मभूमीचं कुलूप खोलल्याच्या निषेधार्थ मोर्चा योजला होता. जमाव हिंसक बनला. परिणामी गोळीबार, 15 ठार, अनेक जखमी. बाराबंकीची पंचक्रोशी अनेक दिवस तंग होती. एवढीच बाहेर आलेली बातमी. आता त्याच्या मागच्या अनेक धाग्यादोऱ्यांविषयी जे बाहेर येतंय ते काय दर्शवतं? बाराबंकीत अफू गांजाचा चोरटा व्यापार करणाऱ्या जसीम या गुंडाला पोलिसांनी काही दिवस आधी रेड हँड पकडलं. जसीमचं पालकत्व एका ज्येष्ठ राजकीय नेत्याकडे असल्याचं सांगितलं जातं. त्याला सोडायला जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी नकार दिला. पाठोपाठ 30 एप्रिलला बाहेरून गुंडांची आयात केली गेली. शस्त्र वाटलेली होती आणि लुटमारीची योजना ठरलेली होती. याचा अंदाज आधी आल्यावर 144 कलम लागू करण्यात आलं. ते तोडून मोर्चा निघाला. हिंसक उत्पात झाला. पोलीस उपअधीक्षकाचं डोकं फुटलं. होमगार्ड्सचे प्लॅटून कमांडर श्री रामेश्वर सहाय्य बंदुकीची गोळी लागून जागीच मेले. सुमारे 100 पोलीस, होमगार्डचे जवान जखमी झाले. आता त्यानंतर प्रथम जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांची त्वरित बदली झाली. कारण त्यांच्याबद्दल तक्रार करून दबाव गटांनी मागणी केली होती की हे अधिकारी त्वरित हटवले जावेत. नंतर या ज्येष्ठ नेत्यांनी राजीव गांधींकडे वीर बहादूर सिंग यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे की बाराबंकीची स्थिती नियंत्रित करण्यात त्यांनी ढिलाई दर्शवली. आणि मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांनी बाराबंकीच्या दंगलीत मृत आणि जखमी झालेल्या नागरिकांना सरकारी मदत जाहीर केली. टेबलावरची कार्ड्स पालथी असली तरी पारदर्शक असावी, इतका ह्या पत्त्यांचा अर्थ उघड आहे. गुजरातमध्ये सोळंकींना अडचणीत आणायला काँग्रेसमधलाच एक माजी गृहमंत्री दंगलीच्या पडद्यामागे. पद्धतशीर योजनापूर्वक दंगली घडवून आणल्या जातात. दंगली घडवून आणण्याचा व्यवसाय नीट केला जातो असं अनेक वृत्तांत दर्शवतात. चक्षुर्वयी सत्यम सांगणारे नागरिक निदर्शनाला आणून देतात. बडोद्याचे माजी पोलीस कमिशनर आणि आत्ताचे आमदार जसपाल सिंग यांनी आपल्या अनुभवावरूनच धंदेवाई, गुंड, राजकारणी, बनिये हा ॲक्सिस सत्य असल्याचं मला सांगितलं होतं. मराठवाड्यात अलीकडे झालेल्या दंगलीविषयी हेच वृत्तांत बाहेर आलेत. अशा या अर्थशास्त्र राज्यशास्त्राचा साकल्याने विचार केला तर केवढं भयानक चित्र डोळ्यासमोर येतं. आणि चित्राची भयानकता 2 गोष्टींमुळे जास्त विद्रूप होते. एक, सत्य काय ते पुराव्यानिशी बाहेर कधीच येत नाही. 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये
असं म्हणत 100 गुन्हेगार तर सुटतातच, एका निरपराध्याला आधीच शिक्षा झालेली असते. रस्त्यावरचा हातगाडीवाला कुठून तरी आलेली गोळी लागून मरतो. सलूनमध्ये कटिंग करत असताना काच फोडून आलेली गोळी एका सद्गृहस्थाचा प्राण घेऊन जाते. आपलं कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याची कुठेतरी खबदाडीत बदली होते आणि 2 लढवली जाणारी प्यादी इरेसरीनं लढतात की यात हिंदू मुस्लिम, सवर्ण दलित, कन्नड मराठी, हिंदू शीख असे इश्यूज आहेत. प्रत्यक्षात 100तल्या 90 बाबतीत यातलं काहीच नसतं. असतो तो नागडा राजकीय हिशोब. हे इश्यू त्यासाठी वापरले जातात असं तर दंगलग्रस्त भागातले नागरिक सांगतात. एकूण काय, सत्य काय यापुढे कायमच प्रश्नचिन्ह. जास्त जोरात ओरडू शकेल ते सत्य, आपल्या मागे मसल पॉवर उभी करू शकेल ते सत्य, सभास्थानं काबीज करू शकेल ते सत्य. प्रचलित स्लँग सूज्ञपणाचा सल्ला देते, ऐश करो तू भी क्या याद करेगा.